नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाच्या वड्या बनवणार आहोत. पण या वड्या बनवताना आपण बिलकुल पाक किंवा गूळ वितळवून घेतलेला नाही आहे. अगदी झटपट 10 मिनिटामध्ये अतिशय खुसखुशीत वड्या तयार होतात. महिनाभर ठेवल्या तरीही खराब होणार नाही. तुम्ही या मकर संक्रांत विशेष किंवा तुमच्याकडे हळदी कुंकू असेल तर अगदी झटपट ह्या वड्या बनवू शकतात. चला तर मग वेळ न घालवता अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बिना पाकाच्या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघूयात. तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे किंवा तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता. यामध्ये 1 वाटी आपल्याला गावरान तीळ घ्यायचं आहे. प्रमाणासाठी कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही सेट करून घेऊ शकतात. तीळ भाजताना घाई करायची नाही आहे, मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ते खमंग भाजले जातात. मोठ्या आचेवर जर तुम्ही तीळ भाजायला गेलात तर ते वरतून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे आपली वडी खमंग लागत नाही. त्यामुळे मंद आचेवरच सावकाश आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ जसे भाजले जाते ते असे तडतड उठल्यासारखे दिसते इतपत मी ते भाजून घेतलेले आहे. आता एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर तीळ आपल्याला आधी गार करून घ्यायचे आहे. आता त्याच पॅनमध्ये बघा मी त्याच वाटीने मोजून 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजतानाही घाई करायची नाही आहे. खूप याचा असा रंग बदलू द्यायचा नाही, पण वरचं साल मात्र व्यवस्थित निघालं पाहिजे इतपत ते भाजायचे आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थित शेंगदाणे भाजले गेले आहे. आता हे ताटामध्ये काढूयात आणि गार करून याची वरची साल काढून घ्यायची आहे. एकीकडे तीळसुद्धा गार झालेले आहे. आता मीडियम साईजच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे आहे. यातला 1 चमचा तीळ आपण सजावटीसाठी बाजूला काढून घेऊयात. आता मी इथे शेंगदाण्याची साल काढून घेतले बघा, ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आणि पल्स मोडवर एकदा आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याचं सरभरीत पल्स मोडवर फिरवलं गेलं की यामध्ये हलक्या हाताने भरून 2 वाटी आपल्याला बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे. लक्षात असू द्या, गूळ खूप जास्त दाबून भरायचा नाही आहे वाटीमध्ये. हलक्या हाताने भरून 2 वाटी गूळ अगदी योग्य प्रमाण आहे. आता याला एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने बारीक आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता पुढची स्टेप म्हणजे एका ताटाला आहे ना आपल्याला तूप लावून ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे ट्रे असेल बर्फीचा तर त्याला तुम्ही तूप लावून घेतलं तरीही चालेल. असं तूप लावून घेतल्यामुळे काय होतं की ही वडी अगदी इझिली निघून येते. आता त्याच पॅनमध्ये 2 छोटे चमचे इतकं साजूक तूप टाकायचं आहे आणि तयार करून घेतलेलं तिळाचं मिश्रण टाकायचं आणि मंद आचेवर फक्त पुढचे 2 ते 3 मिनिटासाठी याला गरम करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये गूळ असल्यामुळे ना हे छान असं मिळून येतं आणि याचा घट्ट असा गोळा व्हायला लागतो. खूप जास्त असा गोळा होईल इतपत याला परतवू नका, नाही तर वडी कडक होण्याची शक्यता असते. एकदा का तुम्हाला वाटलं याचा गोळा तयार व्हायला लागला आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि ही वडी करताना आपण रेग्युलर गूळ वापरलेला आहे, ऑर्गॅनिक. कुठलाही चिक्कीचा गूळ वगैरे वापरण्याची गरज नाही आहे. एकदा का मिश्रण आपलं असं गोळा व्हायला लागलं की तूप लावलेल्या ताटामध्ये ते टाकायचं आणि व्यवस्थित स्पॅच्युल्याने किंवा चमच्याने असं दाबून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. वरतून मी तीळ टाकलं आहे, तुम्ही हवं तर पिस्त्याचे कापसुद्धा सजावटीला टाकू शकतात किंवा किसून घेतलेलं सुकं खोबरंसुद्धा टाकू शकतात. वाटीने एकसारखं करून घ्यायचं आहे. हलकंसं हे गार झालं की लगेच याच्या आवडतील त्या आकाराच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. वडी खूप मोठीही करू नका आणि खूप छोटीही ठेवू नका. व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त वड्या आपल्या कट होत आहे. याआधीसुद्धा अनेक पारंपरिक रेसिपी, झटपट होणाऱ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा. आता मी या चौकोनी आकारामध्ये कट करून घेते. तर तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला या पद्धतीने बिना पाकाच्या तिळाच्या वड्या आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.